मध्ये आज मराठी या विषयाची तासिका आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे, त्याचबरोबर एकाच शब्दाचे भिन्न अर्थ अशा दोन महत्त्वाच्या तासिका आज आपण अभ्यासणार आहोत. तर काल झालेल्या आपल्या शिष्यवृत्ती सराव चाचणी क्रमांक 2 यामध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगले असे मार्क्स मिळालेले आहेत. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. पुढील परीक्षेत यापेक्षाही आपण जास्त मार्क्स घ्याल अशी आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे. तर आज आपण मराठी या विषयाच्या या 2 तासिका अभ्यासणार आहोत. तर हा खूप महत्त्वपूर्ण अशा आपल्या तासिका आहेत आणि यावरती तुम्हाला एक एक असे 2 प्रश्न या घटकावर विचारले जाणार आहेत. तर आपण सर्वात पहिले अभ्यासणार आहोत वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे. आता हा आपल्याला नवीन वाटतो आहे की वर्णानुक्रमे आपल्याला वर्ण माहीत आहेत. आपण स्वतंत्र अशी एक तासिका घेणार आहोत, त्यामध्ये वर्णमाला हा घटक शिकणार आहोत. कारण वर्णमाला हा घटक यावर्षीपासून इयत्ता 4थीसाठी समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण वर्णमाला ही स्वतंत्र तासिका आपण अभ्यासणार आहोत. तर वर्णानुक्रमे शब्दक्रम आणि मुळाक्षराप्रमाणे शब्दक्रम आणि 14 खडीप्रमाणे शब्दक्रम आपल्याला कसा लावायचा आहे आणि यावर कशा पद्धतीनं प्रश्न विचारणार आहे हे मी तुम्हाला या तासिकेतून सांगणार आहे. तर बघा, हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आहे ती वर्णमाला. तर या वर्णमालेमध्ये तुम्हाला 14 स्वर, 2 स्वरादी, बघा यामध्ये तुम्हाला 2 आहा या 2 स्वरादी दिसते आहेत. त्याचबरोबर हे जे आ ई उ रू लू ए ए ओ आ औ असे जे आहेत ते 14 स्वर आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर जे मुळाक्षर आहे त्यांना आपण व्यंजनसुद्धा म्हणतो. तर ते क ख ग अशा प्रकारे 34 व्यंजने आणि 2 क्ष आणि ज्ञ हे 2 जोडाक्षर आहेत. मी यापूर्वीच्या तासिकेमध्ये तुम्हाला जोडाक्षर हे शिकवलेलं होतं. क्ष आणि ज्ञ हे 2 जोडाक्षरे आहेत. तर अशा प्रकारे आपली वर्णमाला आहे. या वर्णमालिकेचा आपण स्वतंत्र तासिकेत घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर आता जो आपण तासिका जी शिकणार आहोत त्यामध्ये वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे. तर यामध्ये तुम्हाला ही वर्णमाला पाठ असणे खूपच महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्हाला ही वर्णमाला संपूर्णपणे पाठ असेल, कुठला अक्षर कोणत्या अक्षरानंतर येतो, कुठला वर्ण कुठल्या अक्षरानंतर आहे, कुठला स्वर कुठल्या अक्षरानंतर आहे किंवा कुठल्या वर्णानंतर आहे, हे जेव्हा तुम्हाला माहीत असेल तेव्हाच आपण हा घटक चांगल्या पद्धतीने सोडवू शकणार आणि त्यावरचे प्रश्न आपण बरोबर सोडवणार. जोपर्यंत तुम्हाला ही वर्णमाला पाठ असेल तोपर्यंत तुम्ही या घटकाचे प्रश्न अचूकपणे सोडवू शकणार नाही. तर त्यामुळे ज्यांना पाठ असेल खूपच छान, जर पाठ नसेल तर ही वर्णमाला अतिशय योग्य पद्धतीने आपण अभ्यास करून घ्यावा. तर या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार हे आपण पुढे पाहूया. बघा, इथं 14 खडी तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये अ आ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आणि आहा या 2 स्वरादी आहेत. तर बघा, त्यालाच क का ही 14 खडी, क का पहिली ओलांटी की, दुसरी की, पहिला उकार पू, दुसरा उकार पू, या प्रकारे अशा प्रकारे आपल्याला 14 खडी लिहिली जाते. तर यामध्ये खाली तुम्हाला दिसते आहे कंठ. बघा, कोणता शब्द दिसते आहे? कंठ. त्यानंतर दिसते आहे किडा, त्यानंतर दिसते आहे केशव, त्यानंतर कावडा आणि कैरी. तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न
म्हणजे शब्द दिले जातात आणि याचा वर्णानुक्रमे क्रम लावा किंवा या शब्दांचा बाराखडीनुसार किंवा वर्णमालेनुसार क्रम लावा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. मग असे जेव्हा शब्द दिले जातात, 4 किंवा 5 शब्द दिले जातात, त्यांचा क्रम लावायचा आहे आपल्याला योग्य वर्णमालेनुसार. तर आपल्याला पहिला अक्षर हा महत्त्वाचा आहे. इथं काय आहे पहिला अक्षर? कन. इथं काय आहे? की. इथे के. इथं का आणि इथं कै. मग वर्णमालात आपण अभ्यासात असताना बघा इथं कम हा दिसतो आहे कंठचा. किडाचा पहिली वेलांटी की इथे दिसतो आहे. तिसऱ्या शब्दात के आहे तो इथे दिसतो आहे. त्यानंतर का आहे आपल्याला इथे दिसतो आहे. त्यानंतर कै इथे दिसतो आहे. मग आता बघा पहिल्यांदा काय आहेत आपलं? का आहे. 14 खडीमध्ये काय आपली? का. मग का पासून सुरू होणारा शब्द हा पहिल्या क्रमांकावर येतो. कुठल्या क्रमांकावर येतो? पहिल्या क्रमांकावर. कोणता शब्द येतो? तर का हा पहिल्या क्रमांकावर येतो. त्यानंतर पहिली वेलांटी की पासून सुरू होणारा शब्द कोणता आहे? किडा हा दुसऱ्या क्रमांकाला येतो. त्यानंतर के पासून सुरू होणारा केशव या तिसऱ्या क्रमांकाला येतो. त्यानंतर कैपासून सुरू होणारा कैरी हा शब्द चौथ्या क्रमांकाला येतो. त्याचबरोबर कमपासून सुरू होणारा कंठ हा 5व्या क्रमांकाला येतो. तर अशा प्रकारे आपल्याला शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावायचा आहे. खाली आपण बघूया. हे बघा कंठ आता जी दिलेली होती तेच शब्द आहे. कंठचा कम इथे आहे. किडाचा की जो आहे तो इथे आहे. केशवचा के इथे आहे. कावडाचा का पहिला अक्षर घ्यायचं, फक्त पहिला अक्षर का इथे आहे. आणि कैरीचा कै आपल्याला इथं दिसतो आहे. त्यानुसार 14 खडीनुसार आपल्याला हा शब्दांचा क्रम बघा 14 खडीप्रमाणे क्रम लावायचा आहे. तर मग पहिल्यांदा सुरुवातीला काय आलं? का पासून सुरू होणारा कावडा प्रथम आला. नंतर किडा, नंतर केशव, 4 नंबरला कैरी आणि 5 नंबरला कंठ. तर अशा पद्धतीने आपल्याला वर्णमालेनुसार किंवा 14 खडीप्रमाणे या शब्दांचा क्रम लावा अशा प्रकारचा प्रश्न येतो. त्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले असतात, 4 ऑप्शन दिलेले असतात आणि त्यातून योग्य क्रम निवडा असा प्रश्न असतो. यानंतर आपण दुसरा पाहूया. बघा इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे संचित, समीर, सुहास, सिंचन आणि सीमा. तर या शब्दांचा या 1 2 3 4 5 शब्द आहेत. 5 शब्दांचा 14 खडीप्रमाणे क्रम आपल्याला लावायचा आहे. तर सुरुवातीला आपण या शब्दामधले पहिले शब्द आहेत ते कोणते आहेत ते आपण पाहूया. समीरमध्ये पहिला शब्द आहे किंवा पहिला अक्षर आहे तो आहे स. आणि सीमामधला पहिला अक्षर आहे स ला दुसरी विलांटी सी. बघा इथं स आला, सी आली. त्यानंतर सला पहिला उकार सु, इथे पहिला उकार सु आलेला आहे. त्यानंतर सन, हे बघा सन. त्यानंतर सन नंतर सिन आला आहे बघा. तर पहिलं काय येणार? सन, त्याला विलांटी सी. अशा प्रकारे इथे सी येणार. मग या शब्दांचा 14 खडीप्रमाणे क्रम लावत असताना पहिल्यांदा काय येणार? तर पहिल्यांदा स पासून सुरू होणारा शब्द येणार. तर काय येणार? हे बघा स पासून सुरू होणारा शब्द काय? समीर हा पहिल्या नंबरला आलेला आहे. त्याचबरोबर त्यानंतर सी, इथं काय आलेलं आहे? सीला दुसरी विलांटी सीमा हा शब्द आलेला आहे आणि ती सीमा 2 नंबरला आहे. त्यानंतर सला उकार सु, सुवास हा शब्द 3 नंबरला येणार. त्यानंतर काय आहे? संचित या 4 नंबरला येणार आणि सिंचन हा 5 नंबरला येणार. अशा प्रकारे आपल्याला संचित, समीर, सुहास, सिंचन आणि सीमा ह्या शब्द दिलेले असतात. यांची 14 खडीप्रमाणे आपल्याला क्रम लावायचा असतो. अगदी सोपं आहे. फक्त तुम्हाला 14 खडीमध्ये पहिले काय येतो, त्यानंतर कोणता वर्ण येतो, त्यानंतर कोणता वर्ण येतो हे आपल्याला समजलं पाहिजे किंवा कोणता स्वर येतो त्याच्यानंतर कोणता स्वर येतो हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला वर्णमालेनुसार किंवा 14 खडीप्रमाणे या शब्दांचा दिलेल्या शब्दांचा क्रम लावायचा आहे.
तर अगदी सोपं आहे बघा असं. त्यानंतर पुन्हा आपण काही पाहूया. हे बघा मुळाक्षरे दिलेले आहे. इथे आपल्याला 4 शब्द दिलेले आहे. काय शब्द आहे? फणस, डबा, दिवा आणि पतंग. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या शब्दाचं पहिलं अक्षर कोणतं आहे ते पाहायचं. फणसमध्ये पहिलं अक्षर फ, डबामध्ये ड, दिवामध्ये दी आणि पतंगमध्ये प. मग या वर्णमालेत हे अक्षर कुठं आहे ते आपण पाहूया. फणसचा फ कुठं आहे? इथं आलेला आहे फणसचा फ. त्यानंतर काय आलेलं आहे? डबा, डबाचा ड इथे दिसतो आहे. दिवाचा दी, द, कारण दच्या लाईनीमध्ये द, दा, दी असं येणार म्हणून द इथे आलेलं आहे. त्याच्यानंतर इथे दच्या लाईनीमध्ये काय येणार? दिवा येणार आणि प इथे आपल्याला प भेटतो. मग या वर्णमालेत या मुळाक्षरामध्ये सर्वात पहिले कोणता वर्ण आले किंवा कोणतं मुळाक्षर आलेलं आहे? तर सर्वात पहिले आलेलं आहे ड. मग ड पासून सुरू होणारा शब्द आहे तो सर्वात पहिल्यांदा येणार. मग डबा हा पहिल्या नंबरला येणार. त्यानंतर द पासून सुरू होणारा शब्द म्हणजेच दिवा, दिवा हा 2 नंबरला येणार. त्यानंतर प पासून सुरू होणारा जो शब्द आहे तो पतंग हा 3 नंबरला येणार. आणि फ पासून सुरू होणारा जो शब्द आहे फणस हा 4 नंबरला येणार. अगदी सोपं आहे. त्यामुळे हे मुळाक्षरे आणि ही वर्णमाला तुम्हाला अचूकपणे पाठ असणे आवश्यक आहे. मग प्रश्न कसा असतो? तर जे शब्द दिलेले आहेत ते शब्दांचा मुळाक्षराप्रमाणे योग्य क्रम लावा. तर अशा प्रकारचा प्रश्न असतो. चला पुन्हा एक आपण पाहूया. इथे तुम्हाला काही शब्द दिले आहे बघा. भोवरा, ठसा, समई, जहाज आणि बदक हे शब्द दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला मुळाक्षराप्रमाणे किंवा वर्णमालेनुसार योग्य शब्दांचा क्रम लावा असा प्रश्न असतो. यामध्ये सुरुवातीला आपण काय पाहायचं आहे की प्रत्येक शब्दाचा पहिला अक्षर कोणता आहे तो पहा. भोवरामध्ये भो, ठसामध्ये ठ, समईमध्ये स, जहाजमध्ये ज, बदकमध्ये ब अशा प्रकारे शब्द आहे. मग पहिले ब येतो का ज येतो का स येतो का ठ येतो का भ येतो? तर हे आपल्याला माहीत पाहिजे. त्यासाठी वर्णमाला अचूकपणे पाठ असणं आवश्यक आहे. मग बघा पहिल्यांदा च चा गट असतो. च, छ, ज, झ, अन, ट, ठ, ड, ढ, न, मग त, थ, द, ध. मग अशा प्रकारे आपल्याला वर्णमाला पाठ पाहिजे. तर ती वर्णमाला तुम्ही पाठ करून घ्या. मग सर्वात पहिले ज हा मुळाक्षर येतो ज. मग ज पासून सुरू होणारा शब्द कुठला आहे आपला? जहाज. मग जहाज हा 1 नंबरला येणार. त्यानंतर ठ पासून सुरू होणारा ठसा हा शब्द 2 नंबरला येणार. त्यानंतर ब पासून सुरू होणारा बदक हा 3 नंबरला येणार. त्यानंतर भ पासून सुरू होणारा भ नाही आहे पण भा भी भी भो हे भोवरा म्हणून 4 नंबरला येणार. आणि स पासून सुरू होणारा समई हा शब्द जो आहे तो 5 नंबरला येणार. मग अगदी सोपं आहे. फक्त तुम्हाला हे वर्णमाला अचूकपणे पाठ असणे आवश्यक आहे. कोणत्या अक्षरानंतर कोणता अक्षर असतो वर्णमालेत हे पाठ असणे आवश्यक आहे. चला तर बघा पुन्हा एकदा आपण पाहूया. यामध्ये बघा तुम्हाला पारवा दिसतो आहे शब्द. त्यानंतर पाऊस दिसतो आहे, पार दिसतो आहे, पावटा दिसतो आहे आणि पाचर दिसतो आहे. तर यामध्ये या शब्दामध्ये पहिला अक्षर सर्व शब्दांचं पहिलं अक्षर आपण पाहूया. इथे पा आहे. त्यानंतर इथे पण पा आहे, इथे पण पा आहे, इथे पण पा आहे, इथे पण पा आहे. पा सुंदर आहे. सर्व शब्दामध्ये पहिला अक्षर काय आहे? पा आहे. मग सर्व शब्दामध्ये पहिला अक्षर पा असेल तर पा नंतर येणारं दुसरं अक्षर आपण पाहायचं. मग दुसरं अक्षर काय आहे? र आहे. मग र ला आपण मार्क करूया.
बघा इथे तुम्हाला र दिसतोय, र ला मार्क केलो. त्यानंतर दुसऱ्या शब्दात उ दिसते, कारण पा हा सामायिक आहे. सर्व शब्दामध्ये पा असल्यामुळे त्यानंतर येणारं अक्षर, त्या शब्दातलं त्यानंतर येणारं अक्षर म्हणजेच दुसरं अक्षर हे आपण पाहूया. मग पारवामधलं र हे घेतलं आपण. त्यानंतर पाऊसमध्ये काय आहे, दुसरं अक्षर उ आहे. आता तुम्ही म्हणाल का पहिलं अक्षर का नाही, कारण पहिलं अक्षर सर्व शब्दामध्ये सारखं आहे. मग उ बघा कुठं आहे, तर उ स्वरांच्या लाईनमध्ये उ आहे सुरुवातीलाच. त्यानंतर र आहे बघा, र दोनदा आलेला आहे. आपण पाहूया, र दोनदा आलेला आहे दुसऱ्या नंबरला, याला काय करायचं. मग त्यानंतर व आलाय बघा, व बघा य र ल व, रच्या नंतर व येतो, रच्या नंतर व येतो. त्यानंतर आहे आपलं च, च कुठं आहे, 2 नंबरला. आता बघा, आता प्रश्न पहिल्यांदा उ, 2 नंबरला उ जो असेल तो पहिला शब्द येणार आपला. मग उ कुठं आहे, 2 नंबरला पाऊसमध्ये. पाऊसमध्ये 2 नंबरला उ आहे बघा, पाऊसमध्ये 2 नंबरला उ आहे म्हणून तो शब्द पहिल्यांदा येणार. त्यानंतर 2 नंबरला असणारं च अक्षर कुठं आहे, तर पाचरमध्ये आहे म्हणून हा 2 नंबरला येणार. आता बघा 2 नंबरला र इथं पण आहे आणि पारवामध्ये पण र आहे. मग अशा वेळी काय करायचं की 2 नंबरला र आहे, 2 नंबरला र आहे, तिसरा अक्षर इथं नाही आणि इथे काय आहे, वा आहे. मग पहिले काय येणार, पार पहिले येणार. र झाल्याच्या नंतर पार, इथं पण पार, इथं पण पार, नंतर काय येणार, वा येणार. इथं समजा पारक क असतं, क, तर पारक पहिले आलं असतं आणि पारवा नंतर आलं असतं. मग तिसऱ्या शब्दाचा आपण किंवा तिसऱ्या अक्षराचा आपण विचार केला असतो. मग पार आणि पार इथं दोन्ही अक्षर बरोबर आहे. मग तिसरं अक्षर इथं काय आलं असतं, क, आणि इथं वा. मग क पहिले येणार का वा पहिले येणार, तर क पहिले येणार म्हणून पारक हा शब्द पहिले आला असता आणि पारवा हा शब्द नंतर आला असता. जर 2 समान शब्द असेल, शब्द 2 पार आणि पार असं असेल आणि तिसरा जर अक्षर इथे वा असेल, इथे क असेल, तर क सुरुवातीला पहिल्यांदा येणार आणि वा नंतर येणार म्हणून पार हा शब्द, पारक हा शब्द पहिले आला असता आणि पारवा हा शब्द नंतर आला असता. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे 2 अक्षर जर समान असेल तर तिसऱ्या अक्षराचा विचार करायचा, पहिला अक्षर जर समान असेल तर दुसऱ्या अक्षराचा विचार करायचा. तर मग 3 नंबरला काय आला आपला, पार आला. त्यानंतर पारवा आला. त्यानंतर बघा रच्या नंतर पहिले काय येणार, र, य र ल व, रच्या नंतर काय आला आहे आपला व, म्हणून पावटा हा शब्द 5 नंबरला. अगदी सोपं आहे. अशा पद्धतीने आपल्याला शब्दांचा वर्णानुक्रमे किंवा मुळाक्षराप्रमाणे क्रम लावा असं विचारल्या जातं. बघू आता तुम्हाला या घटकावर आत्तापर्यंत परीक्षेमध्ये स्कॉलरशिपच्या कशा पद्धतीनं प्रश्न विचारले गेले आहे हे आपण पाहूया. बघा पुढील प्रश्न खूप चांगल्या पद्धतीनं आणि लक्षपूर्वक वाचायचा. प्रश्न वाचूया आपण. पुढील शब्दकोशातील क्रमाने लावले असता उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता. बघा हे सर्वात महत्त्वाचं आहे. उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता. फेब्रुवारी 2019 या वर्षी स्कॉलरशिपमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. तर इथे शब्द कोणकोणते दिलेले आहे. विश्व, विषय, विजार, विचार आणि विसंगत. हे शब्दाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं दिसते आहे की या सर्व शब्दातील पहिलं अक्षर जे आहे ते समान आहे. वी 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 वी. मग पहिलं अक्षर जर समान असेल तर आपण कुठल्या शब्दाचा विचार करतो, अक्षराचा विचार करतो, दुसऱ्या अक्षराचा विचार करतो. मग चला तर पाहूया. दुसरं अक्षर इथं अर्धा श आहे, इथं शाळेचा श आहे, इथे षटकोन श आहे, इथे जा आहे, इथे चा आहे आणि इथं स आहे. मग बघा इथं सांगितलं आहे इथे प्रत्येक शब्दातील आद्य अक्षर म्हणजेच
सुरुवातीचं अक्षर सारखे आहे म्हणून वर्णानुक्रमे बघा, वर्णानुक्रमे शब्द लावताना डावीकडून दुसऱ्या अक्षराची तुलना करूया. आता दुसरं अक्षर काय आलं आपलं? अर्धा श म्हणजे शाळेचा श. हा आहे षटकोन श, ज, चा आणि सं. तर मग आपल्याला वर्णमाला जर पाठ असेल तर सर्वात पहिले कोणतं अक्षर येणार? तर पहिले काय येणार? च हा अक्षर येणार बघा. काय येणार? च येणार. मग च दुसरा अक्षर असणारा शब्द कोणता? तर विचार. बघा इथं विचार, कारण वी समान आहे म्हणून वीचा विचार डोक्यातून काढून टाका. आता आपण काय चाललं आहे की ज्या शब्दामध्ये दुसरं अक्षर कुठलं आहे त्यानुसार आपण क्रम लावूया. मग विचार हा शब्द काय येणार? पहिल्यांदा येणार. त्यानंतर च नंतर काय येणार? ज येणार बघा. ज काय येणार? ज येणार. वर्णानुक्रमे जर आपण वर्णमाला पाहिली तर च नंतर ज येणार, म्हणून दुसरं अक्षर ज असेल तो शब्द आपण घेऊया विजार. मग शाळेचा श कुठं आहे? विश्व या शब्दामध्ये शाळेचा श आहे म्हणून तो येणार 3 नंबरला. आणि नंतर येणार श. श कुठला श? षटकोन श हा येणार 4 नंबरला आणि स येणार 5 नंबरला. अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा क्रम लावायचा आहे. आता आपण क्रम लावलो, पण प्रश्नामध्ये काय म्हटलं होतं की उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता? कुठला? उजवीकडून. आता उजवीकडून दुसरा येणारा शब्द बघा, शब्दाचा क्रम आपण लावलो. पहिला आला विचार. पहिला काय आला? पहिला आला विचार, दुसरा आला विजार, तिसरा आला विश्व, चौथा आला विषय आणि चौथा आला पाचवा आला विसंवाद. आता बऱ्याचदा मुलं गडबड कुठं करतात? तर उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती यामध्ये खूपदा मुलं गडबड करतात. तर आपण जसं बसलो आहे, आपल्या हाताकडून आपला हात जो उजवा हात असेल तो उजवी बाजू, आपला डावा हात असेल ती डावी बाजू. मग आपण त्यांच्याकडे पाहत असताना उजवी बाजू कुठं आहे? ही उजवी बाजू आहे. हे बघा, विसंवाद ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू असते, लक्षात घ्या. हे खूपदा मुलं चुका करतात. असे प्रश्न बुद्धिमत्तामध्ये सुद्धा खूपदा विचारल्या जातात. मग उजवीकडून दुसरा शब्द बघा, आपला हात जिकडे आहे, आपला उजवा हात जिकडे आहे ती उजवी बाजू. मग उजवीकडून दुसरा शब्द कोणता आला आहे? आपला विषय. बघा, विषय हा उजवीकडून दुसरा शब्द आहे म्हणून उजवीकडून दुसरा शब्द कोणता? तर विषय. विषय पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. बघा, तर अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न जे आहेत ते सोडवता येतील आणि नक्कीच येतील. तर फक्त उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणती हे लक्षात ठेवा आणि प्रश्नामध्ये काय विचारलं आहे त्याकडे खास करून लक्ष द्या की क्रमाने लावले असतात. उजवीकडून दुसरा शब्द कोणता? मग सर्वात पहिले आपण वर्णानुक्रमे शब्द लावून घेऊया, त्यानंतर उजवीकडून दुसरा शब्द कोणता आहे तो आपलं उत्तर असेल. चला दुसरा प्रश्न पाहूया. खालील पर्यायातील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास पहिल्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? पहिल्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? चला, सोपा आहे प्रश्न. इथे पहिला शब्द काय? कोलाज, किनारा, कपाट आणि कागद. तुम्हाला आहे क ची 14 खडी आहे. कुठली 14 खडी आहे? क ची. मग क ची 14 खडीमध्ये कपाट पहिले येणार, क पहिले येणार, मग काय येणार? क, का, की, की, कु, कु, के. मग पहिले काय आला? कपाट. 1 नंबरला कपाट. त्यानंतर काय येणार? कागद. 2 नंबरला क नंतर काय येणार? मग काय येणार? किनाराची की येणार. की येणार का? मग को येणार? की येणार. मग काय येणार? की हे 3ऱ्या नंबरला असणार शब्द आणि क, का, की, कु, कु, के, कै, को. को मग नंतर येणार. मग 4 नंबरला असणार. मग आपला कसं शब्द तयार झाले? 1 नंबरला कपाट, 2 नंबरला कागद, 3 नंबरला किनारा आणि 4 नंबरला कोलाज. मग पहिला शब्द आपला कुठला झाला आहे? कपाट. पहिला शब्द काय आहे? कपाट. याला टिक करा, उत्तर बरोबर लिहा. अगदी सोपं आहे. फक्त तुम्हाला जी आपली वर्णमाला आहे ती चांगल्या पद्धतीने पाठ असणे आवश्यक आहे. तर चला पुन्हा एक आपल्याला घटक घ्यायचा आहे. याच्यावरचे प्रश्न तुम्ही भरपूर सराव करा, दुपारनंतर येऊन जाईल.
आता दुसरा आपला घटक आहे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असलेले शब्द. एकच शब्द असेल पण त्याचे अर्थ मात्र भिन्न असेल. कसे असेल ते पाहूया. बघा, भाव काय आहे? भाव. भाव म्हणजे काय होणार? भक्ती. आपण काय करतो? भक्ती करतो. भाव, भक्ती. आणि दुसरा भाव म्हणजे आपण दुकानात जाऊन किंमत, भाव किती आहे, या वस्तूचा भाव किती आहे. भाव किती आहे म्हणजेच त्या वस्तूची किंमत किती आहे. मग भाव या शब्दाचे दोन अर्थ होतात. भाव म्हणजे भक्ती आणि भाव म्हणजे किंमत. अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे अशा प्रकारचे शब्द असतात की तो एक शब्द असतो पण त्याचे अर्थ मात्र अनेक असतात, दोन असतात किंवा दोनपेक्षाही जास्त असू शकतात. पाहूया पुन्हा. बघा, वर. वर. वर आपण म्हणतो वर दिला आहे, वरदान दिलं आहे. वर दिला आहे म्हणजेच काय दिला आहे? आशीर्वाद दिला आहे. वर म्हणजे काय? वर म्हणजे वरची दिशा. वर आहे हे बघा, एक वस्तू वर ठेवलेली आहे. वर म्हणजे वरची दिशा. आणि पत्रिकेवर, निमंत्रण पत्रिकेवर तुम्हाला असते लग्नाच्या की वर चिरंजीव असं असं. मग तो काय? वर म्हणजे नवरा मुलगा. मग वर म्हणजे आशीर्वाद होतो, वर म्हणजे वरची दिशा होतो आणि वर म्हणजे नवरा मुलगा सुद्धा होतो. वर या शब्दाचे तीन अर्थ आपल्याला मिळालेले आहे: आशीर्वाद, वरची दिशा आणि नवरा मुलगा. चला पुढे पाहूया. पास. आपण जे पास होतो परीक्षेमध्ये, मग पास म्हणजेच काय? उत्तीर्ण. पास म्हणजेच उत्तीर्ण. आणि पास म्हणजे परवाना. बघा, पास आपल्याकडे पास आहे म्हणतो, गेट पास. पास दिलाय. पास दिलाय म्हणजे परवानगी, परवाना आहे. मग पास या शब्दाचे उत्तीर्ण आणि परवाना असे दोन अर्थ होतात. आता बघा, जीवन खूप महत्त्वाचा शब्द आहे. जीवन. जीवन म्हणजे आपले जीवन जे जगत आहोत ते म्हणजेच आयुष्य. ते म्हणजेच आयुष्य. आणि जीवन म्हणजे पाणी. हा खूप महत्त्वाचा शब्द आहे बघा. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य. असे जीवन या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला मिळतात. त्यानंतर साल. आता हे कुठलं साल चालू आहे? साल चालू आहे 2025 म्हणजेच वर्ष. आणि साल, संत्र्याची साल, केळीची साल. साल म्हणजेच टरफल. मग साल या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला मिळतात. एक म्हणजे वर्ष आणि दुसरं म्हणजे टरफल. चला तर पुन्हा एक पाहू. तीर. तीर म्हणजेच हा नदीचा तीर आहे. तीर म्हणजेच काठ असतो आणि तीर म्हणजेच बाण. असे दोन शब्द. हा पण खूप महत्त्वाचा शब्द आहे. असे शब्द आपण आपल्याकडे गाईड्स असेल त्यामधून काही वाचून घ्या, जेणेकरून परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आपला चुकणार नाही. तर हे असतात एकाच शब्दाचे अनेक अर्थ किंवा भिन्न अर्थ असणारे शब्द. मग यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातो ते सुद्धा आपण पाहूया. बघा, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित, अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. प्रश्न काय आहे? प्रतिपक्षाने, प्रतिपक्ष म्हणजे आपला दुसरा पक्ष, अपोजिट, हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला. इथं हार हे दोनदा शब्द आलेले आहे आणि दोन्ही हारचा शब्द अर्थ वेगवेगळा आहे. पण इथं अधोरेखित केलेला हार कुठं आहे? तर हा आहे. अधोरेखित केलेला हार कुठं आहे? इथे आहे बघा, इथे आहे अधोरेखित केलेला हार. मग प्रतिपक्षाने हार मानताच. समजा क्रिकेटचा सामना आहे, दोन प्रतिपक्षी आहेत, दोन संघ एकमेकाशी लढत आहेत. प्रतिपक्षाने म्हणजेच बाजूच्या संघाने हार मानताच, म्हणजे बाजूचा संघ हार मानताच. इथं हार म्हणजे हा हारचा अर्थ आहे पराजय. हार मानताच विजयश्रीचा, दुसरा संघ जर हार मानला असेल तर पहिला संघ काय झाला असेल? विजय झाला असेल. म्हणजेच विजयश्रीचा हार, विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला. हा हारचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. मग माड, पराभव, दागिना का ओझे. बघा काय झालं आहे? हार म्हणजे पराभव. हार या शब्दाचे अर्थ बघा, पराभव, फुलांचा हार असे दोन अर्थ आहेत. येथे वाक्य रचनेनुसार अर्थ काढावा. मग
प्रतिपक्षाने हार, हा जर हारला जर अंडरलाईन केलेलं असतं तर हा हार म्हणजे पराभव झाला असता, परंतु विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला, तर विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला म्हणजे या हारचा अर्थ माळ किंवा ती आपली पुष्पगुच्छाची माळ जे असेल, फुलांची जे माळ असेल, ती माळ कोणाच्या रमेशच्या गळ्यात पडली. हा कुस्तीचा सामना असू शकतो. तर प्रतिपक्षाने म्हणजे समोरचा जो प्रतिपक्षी कुस्तीपटू होता तो हार मानली, त्यामुळे विजयश्रीची हार रमेशच्या गळ्यात पडली म्हणजे त्याच्या गळ्यात फुलांची हार पडली. मग या हारचा अर्थ आहे माळ आणि या हारचा अर्थ काय होतो? पराभव असं होतो. तर अशा प्रकारे एकाच शब्दाचे 2 अर्थ असतात. हा फेब्रुवारी 2017 यावर्षी स्कॉलरशिपला विचारला गेलेला प्रश्न आहे. सोपे असतात. मग याचा पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. चला, चपला या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ पर्यायातून अचूक निवडा. आता चपला आपण समानार्थी शब्द वाचताना सुद्धा हा शब्द आलेला आहे. चपला म्हणजे वाहन, आपण जे पायात लावतो ते, आणि वीज, अशा प्रकारे चपलाचे अर्थ होतात. तर असा पर्याय आपल्याला कुठं दिसतो आहे? तर पर्याय क्रमांक 2, चपलाचे अर्थ वाहना आपण लावायचे आणि वीज अशा प्रकारे अर्थ होतात. तिसरा प्रश्न बघा, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित, हा महत्त्वाचा आहे, अधोरेखित नाही तर कुठल्याही प्रश्नाचा अर्थ लावून घ्या. अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय निवडा. मग अधोरेखित शब्द इथे दिसतोय आपल्याला तीर. मग याचा योग्य अर्थ काय आहे ते पाहूया आपण. तीर या शब्दाचे 2 अर्थ आपण पाहिलेले होते. तीर म्हणजे बाण आणि तीर म्हणजे नदीचा काठ. तर त्याने असा तीर मारला की पक्षी क्षणातच घायाळ झाला. हे नदीविषयी बोलत आहे का बाणाविषयी बोलत असेल? बघा, त्याने असा तीर मारला की पक्षी क्षणातच घायाळ झाला. पक्षी क्षणात घायाळ झाला म्हणजे तीर म्हणजे काय असू शकते? तो बाण नक्कीच असणार, कारण नदीचा काठ किंवा काठ याविषयी हा तीर वापरलेला नाही. तर मग त्याने असा तीर मारला की पक्षी क्षणातच घायाळ झाला, या तीरचा अर्थ आहे बाण. पर्याय क्रमांक 3. इथं नदीचा काठ हा विचारलेला नाही किंवा तशा प्रकारे ह्या शब्दाचा अर्थ इथे नाही, या वाक्यात नाही. यानंतर पाहूया, फेब्रुवारी 2018 या स्कॉलरशिपच्या परीक्षेत विचारले गेलेला हा आपला प्रश्न आहे. माझ्या भावाला कारल्याचा भाव, इथं अधोरेखित शब्द आहे, कारल्याचा भाव जास्तच वाटला. तुम्ही बाजारात गेले आणि याचा भाव जरा जास्तच वाटला, मग माझ्या भावाला कारल्याचा भाव, मग भाव या शब्दाचे आपण 2 अर्थ पाहिले होते. मग भाव म्हणजे इथे काय आहे? कारल्याचा भाव म्हणजे किंमत, दर. इथे कुठल्या अर्थाने वापरलेला आहे हा भाव? तर किंमत, कारल्याचा भाव किंवा कारल्याची किंमत जरा जास्तच वाटली. या शब्दाचा अचूक अर्थ जो आहे तो दर होतो. भाव म्हणजेच दर. भाव म्हणजे भाव नाही किंवा भाव म्हणजे अंदाज नाही, तर भाव म्हणजे हिशेबसुद्धा नाही इथे, तर दर जास्तच वाटला. तर हा पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यामुळे असे जे प्रश्न आहेत ते आपण जास्तीत जास्त सराव करावा. बघा, तीर म्हणजे काठ आणि बाण असं आलेला होता. साल म्हणजे वर्ष आणि टरफल. जीवन म्हणजे आयुष्य, पाणी. पण त्या प्रश्नामध्ये हा जीवन कशा पद्धतीने विचारला असेल त्यावरून त्या प्रश्नाचं उत्तर काढायचं. बघा, इथं वर प्रश्न दिला होता आणि इथे बघा भाव आणि भक्ती आणि किंमत. आता जो शेवटचा प्रश्न पाहिला, भाव या शब्दाचे 2 अर्थ होते, भक्ती आणि किंमत. पण कारल्याचा भाव जरा जास्तच वाटला म्हणजे त्याची किंमत जरा जास्त वाटली असं होतं. भाव जे देवाकडे भक्ती असते ती तिथं वापरलेली नव्हती, म्हणून त्याचा योग्य पर्याय क्रमांक 3, भाव म्हणजे दर किंवा किंमत, हा इथे उत्तर होतं. तर अशा प्रकारे आज आपण 2 घटक अभ्यासले. वर्णानुक्रमे किंवा 14 खडी क्रमाने असेल तर त्या पद्धतीने आपण शब्दांचा योग्य क्रम लावा, तो आपण शिकलेला आहे आणि तो आपण बऱ्यापैकी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एकच शब्द असतो पण त्याचे अर्थ मात्र भिन्न असतात, वेगवेगळे असतात. ते वाक्यामध्ये कशा पद्धतीने विचारले असतात आणि त्याचे उत्तर कसे काढायचे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर या घटकावर आपण चांगल्या प्रकारे सराव करावा. याचे मार्क्स आपल्याला नक्कीच मिळतील.
आणि येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. यानंतर इंग्रजी या विषयाचं तासिका सुरू होणार आहे, तर लक्षपूर्वक ऐकावे. धन्यवाद. लेफ्ट साईड राईट साईडला करा, राईट साईड लेफ्ट साईडला करा असे म्हटले. टॅप का? हो. म्हणजे कसं? ही साईड त्या साईडला म्हणजे उलटा करा म्हणे. असं का? हां मला म्हणे असं. हां म्हटलं आता चालू करून दिलं. बरं. तुम्ही केलं नव्हतं ना उलटा? बोलत राहा. स्क्रीन शेअर करायला लागते. ते पासवर्ड तुम्ही बोलत राहा. हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण इंग्रजी विषयाच्या तासिकेमध्ये मिसेलिनियस म्हणजे संकीर्ण या घटकांतर्गत आर्टिकल्स अँड प्रेपोजिशन्स म्हणजे उपपद आणि शब्दयोगी अव्यये याचा वापर आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिल्यांदा आर्टिकल्स कुठे आणि कशी वापरायची आणि त्याचा सराव आपण पाहणार आहोत. तर आर्टिकल्स म्हणजे उपपद. उपपद हे वाक्यामधील सामान्य नामाच्या अगोदर येतात. तर त्यामध्ये ए, एन आणि द ही 3 प्रकारची उपपदं आहेत. ए, एन आणि द. तर या उपपदांचा उपयोग आपण कसा करायचा आणि कुठे करायचा? तर यामधील ए आणि एन ही जी उपपदं आहेत त्यांना इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणतात, म्हणजे अनिश्चित. आणि द हे उपपद आहे ते डेफिनेट आहे. अशा पद्धतीनं आता ए आणि एनचा उपयोग कुठं करायचा आणि द चा उपयोग कुठं करायचा हे आपण पाहणार आहोत. तर इंग्रजीमध्ये 26 अल्फाबेट्स आहेत आणि यामध्ये 5 व्हॉवेल्स आहेत आणि 21 कॉन्सोनंट्स आहेत. तुम्हाला माहित आहेत 5 व्हॉवेल्स ए, ई, आय, ओ, यू. तर हे 5 व्हॉवेल्स आपण माहित आहेत आपल्याला आणि 21 कॉन्सोनंट्स आहेत. तर ए आणि एनचा उपयोग कुठं आणि कसा करायचा हे आपण लक्षात घेऊया. तर ए टू झेड मध्ये आपण ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहेत आणि बाकीचे 21 आहेत ते कॉन्सोनंट्स आहेत. तर ए आणि एनचा उपयोग कसा आणि कुठे करायचा पाहूया. तर एकवचनी सामान्य नामापूर्वी ए हे उपपद वापरलं जातं. तर तुम्हाला माहित आहे
बॉय, बुक, गर्ल ही नामं आहेत आणि याच्या पूर्वी ए हे उपपद वापरतात का? तर ज्या नामाची सुरुवात कॉन्सोनंटने होते, म्हणजे ज्या नामाची सुरुवात व्यंजनाने होते त्या नामापूर्वी ए हे उपपद वापरलं जातं. ज्या नामाची सुरुवात व्यंजनाने होते त्याच्या पूर्वी ए हे उपपद वापरतात. अ बुक, अ बॉय. आणि जेव्हा नामाची सुरुवात व्यंजनाने होते मात्र नामाचा उच्चार मराठीतील स्वराप्रमाणे होतो, हे उपपद न वापरता एन हे उपपद वापरतात. म्हणजे HOUR आवर या शब्दाची सुरुवात HOUR आवर या शब्दाची सुरुवात तुम्ही बघितलं तर ही व्यंजनाने झाली, परंतु त्याचा उच्चार मात्र स्वराप्रमाणे होतो आणि म्हणून आवर HOUR याची सुरुवात जरी एच ने झाली असली तरी त्याचा उच्चार मात्र स्वराप्रमाणे होतो, म्हणून त्याच्या पूर्वी आपण एन हे उपपद वापरावे. एन ऑनेस्ट, एन ऑनर. याची सुरुवात एच ने जरी झाली तरी त्याचा उच्चार स्वराप्रमाणे होतो, म्हणून त्याच्या अगोदर ए हे उपपद वापरावे. आता एन हे उपपद कुठं वापरायचं? एन हे उपपद कुठे वापरायचं? तर एकवचनी सामान्य नामापूर्वी एन हे उपपद वापरतात. इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत AEIOU आणि या स्वराने जर शब्दाची सुरुवात होत असेल आणि त्याचा उच्चार मराठीतील वर्णमाला अ आ इ ई, मराठीतील अ आ इ ई उ ऊ ए ए ओ ओ आहा ए आ याप्रमाणे उच्चार होत असेल तर त्या नामापूर्वी एन हे उपपद वापरायचं असतं. एन ॲपल, an ant, an ink, an orange, an aeroplane. म्हणजे ज्या शब्दाची सुरुवात स्वराने होते AEIOU या स्वराने होते आणि त्याचा उच्चार मात्र मराठीतील वर्णमालेप्रमाणे अ आ इ ई या वर्णमालेप्रमाणे होत असेल तर त्याच्या पूर्वी मात्र एन हे उपपद वापरतात. एन ॲपल, एन ॲन्ट, एन इंक, एन ऑरेंज, an umbrella, an egg, an ox. मात्र याला सुद्धा अपवाद आहे. केव्हा केव्हा शब्दाची सुरुवात स्वराने होते मात्र त्याचा उच्चार मराठी व्यंजनाप्रमाणे होतो. शब्दाची सुरुवात स्वराने होते परंतु AEIOU यापैकी एका स्वराने शब्दाची सुरुवात होते, परंतु त्याचा उच्चार मात्र जर व्यंजनाप्रमाणे होत असेल तर त्या ठिकाणी ए हे उपपद वापरले जातं. म्हणजे इंग्रजीमध्ये अपवाद ते आपण बारकाईने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर शब्दाची सुरुवात जर स्वराने होते मात्र उच्चार जर व्यंजनाप्रमाणे होत असेल तर त्या ठिकाणी मात्र एन हे न वापरता एन हे उपपद न वापरता अ युनिफॉर्म, उदाहरणार्थ अ युनिफॉर्म, अ युनियन या ठिकाणी शब्दाची सुरुवात स्वराने झालेली आहे. बघा यू हा स्वर आहे आणि त्याची सुरुवात स्वराने झाल्या, परंतु या ठिकाणी एन हे उपपद वापरलेलं नाही. अशा पद्धतीनं जे अपवाद आहेत ते लक्षात ठेवून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता द हे उपपद कुठं वापरतात? तर द हे उपपद डेफिनेट आर्टिकल आहे आणि
त्याचा उपयोग कुठे आणि कसा करायचा, तर सामान्य नामाचा उल्लेख पुन्हा झाल्यास द हे उपपद वापरलं जातं. उदाहरणार्थ आय सॉ अ बॉय, आय सॉ अ बॉय, इथं बॉय ही व्यंजनाने सुरुवात झाल्यामुळे ए हे आर्टिकल आलं. परंतु जर त्याच नामाचा परत उपयोग करायचा असेल, त्याच नामाचा पुन्हा जर उपयोग करायचा असेल तर मात्र तिथं द हे आर्टिकल वापरलं जातं. म्हणजे इथं बघा आय सॉ अ बॉय, इथं अ हे आर्टिकल आले, परंतु त्याच नामाचा उच्चार पुन्हा वाक्यात जर आला असेल तर त्या ठिकाणी मात्र द बॉय असं द हे आर्टिकल वापरलं जातं. तसंच नद्यांची नावं, समुद्र, पर्वत, दिशा, धर्म, धार्मिक ग्रंथ, देशवासीय अशी जर नावं असतील तर त्या ठिकाणी द हे उपपद वापरलं जातं. म्हणजे निश्चित अशा गोष्टींसाठी द हे उपपद वापरलं जातं. डेफिनेट, डेफिनेट, द हे डेफिनेट आर्टिकल आहे. द गंगा, द गंगा, द हिमालया, द गंगा, द हिमालया, द अर्थ, द ईस्ट, द ताजमहल, द मून, द वर्ल्ड, द हिंदू, द मुस्लिम, द महाभारत, द इंडियन, द अमेरिकन, द सन, द स्काय. म्हणजे या ज्या शाश्वत गोष्टी आहेत, न बदलणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरलं जातं. त्यानंतर द अजून कुठे वापरलं जातं? ऑर्डिनल नंबर्स. तुम्हाला मागच्या घटकामध्ये मी सांगितले ऑर्डिनल नंबर्स, द फर्स्ट, द लास्ट, द सितार, द टेबल. म्हणजे ऑर्डिनल नंबर्स पूर्वी सुद्धा द हे आर्टिकल वापरलं जातं. त्यानंतर एखादं नाम जर संपूर्ण जातीचा उल्लेख करत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा द हे आर्टिकल वापरलं जातं. द डॉग इज युजफुल ॲनिमल. द डॉग, डॉगमुळे आपल्याला त्या जातीचा पूर्ण संबंध स्पष्ट होतोय, पूर्ण जातीचा उल्लेख होतोय, त्यामुळे द हे आर्टिकल इथं वापरलं जातं. तसंच विशेषणाचा नाम म्हणून वापर करताना सुद्धा द हे आर्टिकल वापरलं जातं. द रिच, द पुअर, दरवाजे, खिडक्या यासारखी नामं असतील तर त्या ठिकाणी द विंडो, द डोअर हे आर्टिकल वापरलं जातं. अशा पद्धतीने ए आणि द चा उपयोग कुठं आणि कसा करायचा हे आपण जरा काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. ए अँड द. आता इथं चार्ट आहे, लक्षात येते तुमच्या. अ हॉटेल, अ ह्युमन. आता इथं अ युनियन, युनियनची सुरुवात यू या स्वरानं झालेली आहे. युनिटची सुरुवात यू या स्वरानं झालेली आहे. परंतु जरी सुरुवात यू न झाली असली, स्वरानं झाली असली, ई न झाले, युरोपियनची सुरुवात ई न झालेली आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी, इथं पण युनिटची सुरुवात यू न झालेली आहे. युनिव्हर्सिटीची सुरुवात यू न झालेली आहे. युरोपियनची सुरुवात सुद्धा ई न झालेली आहे. युनिफॉर्मची सुरुवात यू न झालेली आहे. युनियनची सुरुवात यू न झालेली आहे. म्हणजे स्वरानं जरी या शब्दांची सुरुवात झाली असली तरी त्याचा उच्चार मात्र व्यंजनाप्रमाणे होत असल्यामुळं या ठिकाणी अ हे आर्टिकल वापरलं जाते. तसंच आता दुसऱ्या कॉलम मध्ये बघा, अँड इयर. आता मी तुम्हाला सांगितलं की ज्या शब्दाची सुरुवात स्वरानं होते त्याच्या अगोदर अँड वापरतात, परंतु या ठिकाणी अपवाद आहे. अँड इयर म्हणजे वारसदार. आता इयर या शब्दाची सुरुवात एच न झालेली आहे, कॉन्सोनंट व्यंजनानं झालेली आहे, तरी सुद्धा मी इथं एन म्हणते, एन वापरले. याचा अर्थ की त्याचा उच्चार मात्र स्वराप्रमाणे होतोय. एम एचा उच्चार सुद्धा स्वराप्रमाणे होतोय. एन एमबीबीएस इथं या ठिकाणी सुद्धा
उच्चार स्वराप्रमाणे होतोय, म्हणून त्या ठिकाणी ॲन व्यंजनाने जरी सुरुवात झाली असली तरी त्या ठिकाणी ॲन हे उपपद वापरलं आहे. अशा पद्धतीनं ए अँड द या आर्टिकल्सचा उपयोग कसा करायचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता याच्यावर आधारित सराव प्रश्न आपण बघूया. तर फिल इन द ब्लँक युजिंग द करेक्ट आर्टिकल. फिल इन द ब्लँक युजिंग द करेक्ट आर्टिकल. बघा, नेहा म्हणजे खालील रिकाम्या जागेवर योग्य उपपद वापरा. 4 पर्याय दिलेले आहेत. ए पहिला पर्याय आहे ए, दुसरा नो आर्टिकल, तिसरा द, चौथा ॲन. तर वाक्य आहे नेहा सॉ डॉट डॉट एलिफंट इन अ झू. नेहा सॉ डॉट डॉट एलिफंट इन अ झू. तर या ठिकाणी इतर रिकाम्या जागेवर आपल्याला कोणता आर्टिकल वापरता येईल? एलिफंट. एलिफंट हा शब्द लक्षात घेतला तर त्याची सुरुवात ईन झालेली आहे, स्वरानं झालेली आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कोणता आर्टिकल वापरता येईल? तर या ठिकाणी आपल्याला ॲन हे आर्टिकल वापरता येईल, म्हणून याचं उत्तर आहे ॲन. पुढचं वाक्य आहे द काऊ. काऊ इज युजफुल ॲनिमल. आता इथं जरी द काऊ इज युजफुल ॲनिमल म्हणजे गाय हा उपयोगी प्राणी आहे, तर या ठिकाणी युजफुल हा शब्द आपण लक्षात घेतला. युजफुल हा शब्द जर आपण लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की युजफुल या शब्दाचा उच्चार व्यंजनाने होतोय. यू. यू हे व्यंजन आहे आणि त्यामुळं आपल्याला युजफुल यू हे व्यंजन असल्यामुळं जरी स्वर असला म्हणजे यू हा स्वर असला तरी त्याचा उच्चार मात्र व्यंजनाप्रमाणे होतोय, म्हणून या ठिकाणी द काऊ यू इज अ युजफुल ॲनिमल. अ हे आर्टिकल या ठिकाणी आपण वापरायचं आहे कारण त्याचा उच्चार मात्र व्यंजनाप्रमाणे झालाय. जरी ते स्वरानं सुरुवात असली, यू हा स्वर असेल तरी पण त्याचा उच्चार व्यंजनाप्रमाणे आहे, म्हणून आपण ए हे आर्टिकल या ठिकाणी वापरायचं आहे. तर पुढचं वाक्य बघा. डॉट डॉट इफेल टॉवर इज इन पॅरिस. डॉट डॉट इफेल टॉवर इज इन पॅरिस. इफेल टॉवर ही एकमेव वस्तू आहे आणि म्हणून आणि इफेलची सुरुवात सुद्धा स्वरानं झालेली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, इफेल या शब्दाची सुरुवात स्वरानं झालेली आहे आणि इफेल ही एकमेव वस्तू आहे, म्हणून या वाक्यामध्ये कोणतं उपपद लागणार आहे? तर तिसरं उपपद लागणार आहे. द हे उपपद बसणार आहे. जरी त्याची सुरुवात स्वरानं झाली असेल तरी इफेल टॉवर ही एकमेव वस्तू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी द हे उपपद आपल्याला वापरायचं आहे. जरी शब्दाची सुरुवात स्वरानं झालेली असेल तरी पण इफेल टॉवर हा एकमेव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी द हे उपपद वापरायचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा ठिकाणी बरेच बारकावे आहेत, हे आपण जरा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. वी गो बाय डॉट डॉट ऑटो रिक्षा. पुढचं वाक्य लक्षात घ्या. वी गो बाय डॉट डॉट ऑटो रिक्षा. तर या ठिकाणी ए, द, ॲन आणि नो आर्टिकल असे 4 पर्याय आहेत. तर या ठिकाणी ऑटो रिक्षा इथं या शब्दाची सुरुवात ए न झाल्यामुळं या ठिकाणी कोणता आर्टिकल येईल? तर या ठिकाणी ॲन. ॲन हे आर्टिकल आपल्याला वापरता येईल. ॲन लक्षात घ्या. आता याच्यानंतर पुढचा घटक आहे प्रेपोजिशन्स.
आर्टिकल्सचा अभ्यास आपण जरा बारकाईनं करणं गरजेचं आहे. एन कुठं वापरायचं, द कुठं वापरायचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि पुढचा घटक आहे प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय यामध्ये नाम किंवा सर्वनामापूर्वी ही अव्यय वापरली जातात. तर यामध्ये दिशादर्शक शब्दयोगी अव्यय, स्थिती दाखवणारी अव्यय, त्यानंतर वेळ दाखवणारी असे वेगवेगळे प्रेपोजिशन्स असतात. तर त्यामध्ये दिशादर्शक अव्यय कोणतं, तर अप, डाऊन, इनटू, म्हणजे यातून आपल्याला दिशाचा बोध होतो. त्यानंतर ॲट, इन, ऑन, अबू यामधून आपणाला त्या वस्तूच्या स्थितीचा बोध होतो. त्यानंतर ॲट, ऑन, फॉर, सिन्स, बिफोर या शब्दाने आपल्याला वेळेचा बोध होतो. आणि म्हणून ही प्रेपोजिशन्स कोणते आहेत आणि त्याचा वापर कुठे आणि कसा करायचा ते आपण लक्षात घेऊया. तर आपल्याला इथं चित्र आहे, तर इथं टेबलावर एक पुस्तक आहे. वेअर इज द बुक, वेअर इज द बुक. तुमच्या लक्षात आलं असेल पुस्तक हे टेबलावर आहे आणि मग त्यासाठी कोणता शब्द वापरला जातो, द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल. म्हणून इथं हे प्रेपोजिशन वापरलं जातं, द बुक इज ऑन द टेबल. आता पुढचं बघा, वेअर इज द कॅट. तर तुमच्या चित्रावर लक्षात आलं असेल कॅट कुठं आहे, द कॅट इज इन द बॉक्स. द कॅट इज इन द बॉक्स. वेअर इज द कॅट, द कॅट इज इन द बॉक्स. इन या ठिकाणी कोणतं प्रिपोजिशन आहे, इन किंवा इनसाइड. इन किंवा इनसाइड या दोन्ही प्रिपोजिशनचा आपण उपयोग करू शकतो. आता पुढे बघा, अंडर, UNDER, अंडर किंवा बिनीथ. अंडर किंवा बिनीथ. वेअर इज द डॉग, वेअर इज द डॉग, ही इज अंडर द टेबल किंवा बिनीथ द टेबल. अंडर किंवा बिनीथ. अंडर किंवा बिनीथ. वेअर इज द डॉग, द डॉग इज अंडर द टेबल किंवा द डॉग इज बिनीथ द टेबल. आता इथं बघा, या चित्रात आपल्याला काय दिसते, ऑल दिसते, ऑल. द ऑल. वेअर इज द ऑल, द ऑल कुठं आहे, तर इथं बॉक्स आहे, बॉक्सच्या जवळ ऑल आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण कोणती प्रिपोजिशन वापरतात, नियर. नियर किंवा क्लोज टू. नियर. द ऑल इज नियर द बॉक्स किंवा द ऑल इज क्लोज टू द बॉक्स. आता पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला दोन जार दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी आहे. म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये जर एखादी वस्तू असेल तर त्या ठिकाणी बिटवीन, त्या ठिकाणी बिटवीन हे प्रेपोजिशन वापरायचं असतं. बिटवीन. वेअर इज द स्ट्रॉबेरी, द strawberry is between the two jars. The strawberry is between the two jars.
सर बॅग गेली बॅग. हा, वेअर इज द स्ट्रॉबेरी? द स्ट्रॉबेरी इज बिटवीन द टू जार्स. म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये जर एखादी वस्तू असेल तर त्या ठिकाणी बिटवीन हे उपपद बिटवीन हे प्रेपोजिशन वापरलं जातं. पुढे लक्षात घ्या, इथं या ठिकाणी स्ट्रॉबेरी आहे ती जास्त वस्तूंच्या मध्ये आहे. जास्त भरण्या, 2च्या ऐवजी 4 भरण्या आहेत. म्हणजे जर एखादी वस्तू जास्त वस्तूंच्या मध्ये जर असेल तर त्या ठिकाणी अमंग हे प्रिपोजिशन वापरलं जातं. वेअर इज द स्ट्रॉबेरी? आता मगाशी वरच्या चित्रात आपण बघितलं स्ट्रॉबेरी इथं 2 भरण्यांच्या मध्ये होती. आता या ठिकाणी स्ट्रॉबेरी 4 भरण्यांच्या मध्ये आहे, म्हणून या ठिकाणी अमंग हे प्रेपोजिशन वापरतात. वेअर इज द स्ट्रॉबेरी? द स्ट्रॉबेरी इज अमंग द जार्स. स्ट्रॉबेरी इज अमंग द जार्स. अमंग म्हणजे 4. आता इथं वेअर इज द रॅट? चित्रावरून तुमच्या लक्षात आलं असेल बॉक्स आहे आणि त्याच्या पाठीमागं रॅट आहे. वेअर इज द रॅट? The rat is, where is the rat? The rat is behind the box. The rat is behind the box. The rat is behind the box. आता इथं बघा, where is the bicycle? Where is the bicycle? इथं घर आहे आणि त्याच्या समोर सायकल आहे. मग ते कसं सांगितलं जातं? द बायसिकल इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. द बायसिकल इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. इन फ्रंट ऑफ. तर पुढच्या चित्रामध्ये वेअर इज द गर्ल? वेअर इज द गर्ल? या ठिकाणी मुलगी कुठे उभी आहे? शी इज ॲट बस स्टॉप. शी इज ॲट बस स्टॉप. ॲट हे प्रेपोजिशन या ठिकाणी वापरलं जातं. वेअर इज द गर्ल? शी इज ॲट द बस स्टॉप. आता इथं बघा, वेअर इज द बॉय गोईंग? Where is the boy going? He is going into the room. He is going into the room. Into या ठिकाणी जाण्याची क्रिया चालू आहे, त्यामुळे into हे सर बॅक जाते सर. Where is the boy going? He is going into the room. The boy going? The boy is going into the room. He is going into the room. त्याची जाण्याची क्रिया चालू असल्यामुळे into हा शब्द या ठिकाणी वापरला जातो. आता चित्र दिसतंय बघा तुम्हाला. काय लक्षात येतंय? इथं ट्री आणि काईट आहे. तर वेअर इज द काईट? पतंग कोठे आहे? वेअर इज द काईट? वेअर इज द काईट? तुमच्या लक्षात आलं असेल पतंग कुठे आहे? वेअर इज द काईट? द काईट इज ओव्हर द ट्री. म्हणजे एखादी वस्तू जर वर असेल, म्हणजे त्या 2 वस्तूंचा एकमेकींना स्पर्श नसेल आणि अंतर असेल 2 वस्तूमध्ये, तर ओव्हर हे प्रेपोजिशन वापरलं जातं. किंवा अबू. ऑन आणि ओव्हर यामध्ये हा फरक आहे की ऑन म्हणजे ती वस्तू, त्या वस्तू दोन्ही वस्तूत अंतर नसतं. आता
बघितलं, पुस्तक हे टेबलावर होतं, टेबलावर असं ठेवलेलं होतं म्हणून तिथं ऑन शब्द वापरला. आता इथं पतंग आहे तो झाडाच्या वर आहे, पतंग आणि झाड याच्यामध्ये अंतर आहे म्हणून या ठिकाणी ओव्हर हे प्रेपोजिशन वापरतात, ओव्हर किंवा अबोव. वेअर इज द काइट, द काइट इज ओव्हर द ट्री किंवा द काइट इज अबोव द ट्री. आता पुढच्या चित्रामध्ये पहा, ऑल, तर बॉक्स आणि ऑल आहे, तर त्या दोघांच्या बॉक्सच्या जवळ ऑल आहे म्हणून वेअर इज द ऑल, द ऑल इज नियर द बॉक्स. या ठिकाणी नियर किंवा प्रिपोजिशन वापरलं जातं. आता मी जरा फास्ट घेते, वेळ कमी आहे. वेअर इज द पॅरट, या चित्रामध्ये आपल्याला दिसतोय एक क्रो आहे आणि एक पॅरट आहे, दोघे एकमेकांच्या समोर आहेत आणि म्हणून इथं वेअर इज द पॅरट, द पॅरट इज अपोजिट द क्रो, द पॅरट इज अपोजिट. या ठिकाणी अपोजिट हे प्रेपोजिशन वापरलं जातं. आता या ठिकाणी बघा, वेअर इज द ऑल फ्लाइंग, ऑल म्हणजे घुबड. वेअर इज द ऑल फ्लाइंग, ते त्या बॉक्स भोवती फिरते म्हणून द ऑल इज फ्लाइंग अराउंड द बॉक्स, भोवती. अराउंड म्हणजे काय, भोवती. वेअर इज द ऑल फ्लाइंग, द ऑल फ्लाइंग अराउंड द बॉक्स. आता या चित्रामध्ये तुमच्या लक्षात येते जंगल आहे, त्यातून एक रस्ता जातोय, मार्ग जातोय, म्हणजे द पाथ गोज थ्रू द हिल्स. मधून एखादी गोष्ट जात असेल तर त्याला थ्रू हा शब्द वापरला जातो. वेअर इज द पाथ गोज, वेअर इज द पाथ गोज, द पाथ गोज थ्रू द हिल्स. तर याच्यावर आधारित जरा प्रश्न आपण बघणार आहोत. तर इथं चित्र दिसतंय तुम्हाला, सराव प्रश्न आपण पाहतोय. तर इथं प्रश्न दिला जातो आणि त्याचे 4 पर्याय दिलेले असतात, त्यामधून आपल्याला एक पर्याय निवडायचा असतो आणि तो रंगवायचा असतो. तर या ठिकाणी प्रिपोजिशनवर आधारित प्रश्न बघा. द बुक इज डॉट द टेबल, तर चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बुक कुठं आहे, टेबलावर आहे, तर याच्यासाठी मग कोणतं उत्तर असेल, ऑन. द बुक इज ऑन द टेबल. पुढचं वाक्य आहे, सी इज सिटिंग डॉट डॉट हर ब्रदर, सी इज सिटिंग डॉट डॉट हर ब्रदर, सी इज सिटिंग डॉट डॉट हर ब्रदर. आता तिथे मुलगी आणि तिचा भाऊ बसलेले आहेत, तर ते एकमेकांच्या जवळ आहेत, शेजारी आहेत, म्हणून त्या ठिकाणी कोणतं प्रेपोजिशन येईल, सी इज सिटिंग beside her brother. The cat is dot dot the sofa, तर तुमच्या लक्षात येतंय कॅट कुठं बसलेला आहे, सोफ्यावर आहे, आणि वर या शब्दासाठी कोणतं प्रेपोजिशन असतं, ऑन. द कॅट इज ऑन द सोफा, म्हणून या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे. आता पुढचं वाक्य बघा, द कीज आर डॉट डॉट द ड्रॉवर, द कीज आर डॉट डॉट द ड्रॉवर. तर शेजारच्या चित्रामध्ये तुमच्या लक्षात येते कीज म्हणजे चाव्या, किल्ल्या कुठे ठेवलेल्या आहेत, तर किल्ल्या ड्रॉवर मध्ये आहेत, ड्रॉवरच्या आत आहेत, आणि म्हणून या ठिकाणी कोणतं प्रिपोजिशन येणार आहे, द कीज आर कोणतं येईल सांगा बघू, इन, ॲट, ऑन, ओव्हर. इन येऊ शकतं, द कीज आर इन द ड्रॉवर. ॲट येऊ शकत नाही, ऑन येऊ शकत नाही, ओव्हर येऊ शकत नाही. आता पुढचं आहे, द पेन इज डॉट डॉट द नोटबुक, द पेन इज डॉट डॉट द नोटबुक. तर पेन तुमच्या चित्रामध्ये लक्षात येते, पेन कुठे आहे, वहीमध्ये आहे, म्हणून या ठिकाणी बिटवीन, अबोव सांगा, अबोव, इनसाइड, अंडर, बिटवीन, अबोव, यापैकी कोणता शब्द येईल,
द पेन इज डॉट डॉट द नोटबुक. ओळखता आला का शब्द? हा, सांगा कोणता शब्द येईल? द पेन इज इनसाइड. द पेन इज इनसाइड द नोटबुक. द कार इज पार्कड डॉट डॉट द गॅरेज. शेजारच्या चित्रात तुमच्या लक्षात आलं असेल कार कुठे आहे? गॅरेज मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी कोणतं प्रिपोजिशन येणार आहे? द कार इज पार्कड इन द गॅरेज. द बॉल रोल्ड डॉट डॉट द हिल. द बॉल रोल्ड डॉट डॉट द हिल. आता या ठिकाणी चित्रात लक्षात येते तुमच्या की बॉल कुठून घरंगळत चाललाय? कुठे चाललाय? वर चाललाय का खाली चाललाय? टेकडीवरून खाली येतोय ना. हा, मग या ठिकाणी कोणतं प्रिपोजिशन येणार? डाऊन. द बॉल रोल्ड डाऊन द हिल. द बॉल रोल्ड डाऊन द हिल. आता पुढचं, द बर्ड्स आर फ्लाइंग डॉट डॉट द क्लाउड्स. द बर्ड्स आर फ्लाइंग ढगाच्या वर आहेत पक्षी. लक्षात येते? चित्रातून लक्षात आलं असेल कुठे आहेत? ढगांच्या वर आहेत. म्हणून द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द क्लाउड्स. या ठिकाणी कोणतं प्रिपोजिशन? ओव्हर. शेवटचा प्रश्न आहे, द रेस्टॉरंट इज डॉट डॉट द स्ट्रीट. रेस्टॉरंट इज डॉट डॉट द स्ट्रीट. तर आता हे हॉटेल आहे ते कुठं? रस्त्याच्या बाजूला आहे. पुढे आहे, रस्त्याच्या बाजूला आहे. म्हणून या ठिकाणी कोणतं प्रिपोजिशन येणार आहे? द रेस्टॉरंट इज अक्रॉस द स्ट्रीट. आणि शेवटचा प्रश्न आहे, या ठिकाणी भिंतीवर चित्र दिसते तुम्हाला. द पिक्चर डॉट डॉट द वॉल. द पिक्चर इज हँगिंग डॉट डॉट द वॉल. तर याच्यावर या ठिकाणी कोणतं उत्तर आहे? भिंतीवर आहे. ते चित्र कुठं अडकवलेलं आहे? भिंतीवर आहे. म्हणून या ठिकाणी कोणता पर्याय योग्य आहे? ऑन. अशा पद्धतीनं आजच्या घटकामध्ये आपण आर्टिकल्स आणि प्रेपोजिशन्स याचा अभ्यास केलेला आहे. याच्यावर आधारित प्रश्नांचा अभ्यास तुम्ही करा, म्हणजे यावर आधारित प्रश्न तुम्हाला सोडवणं जाईल. धन्यवाद.